कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनु तेजू भाग अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। उद्या आपण धनुचा साखरपुडा करतोय। हे बघा की अंगठी आणि कपडे पण आणलेत। धनु हे काय, तुमचे असे चेहरे का उतरलेत? अरे साखरपुडा करतोय उद्या धनुचा, तुम्हाला आनंद नाही का झालाय? भाग्या काय झालंय? वहिनी मग अशी दाजी आले होते। माझ्याकडनं चूक झाली, सॉरी। घ्या कपडे भरायला घ्या। दादाला विचारल्याशिवाय मी नाही येऊ शकत। काय ग तुझं, तुझ्या दादाच्या मागं मागं फिरायचं कमी, आणि दादाचा एवढाच पुळका होता तर नवरा केलाच कशाला? शेवटचं विचारतो, येणार आहेस का नाही? दादाने एवढं सांगून पण दाजी परत तसंच वागले आकाशी। वय तिच्यावर लय चिडचिड करत होते, जबरदस्ती करत होते की आत्ताच्या आत्ता घरी चल म्हणून। तेजू तू शत्रूचं बोलणं अजिबात मनाला लावून घेऊ नकोस। अगं असाच आहे तो, आपल्याला माहित नाहीये का हे? त्याला इतरांच्या मनाचं कधीच काहीच पडलेलं नसतं। त्यामुळे तू प्लीज अशा माणसासाठी स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नकोस। आणि जोपर्यंत सूर्य म्हणत नाही ना तोपर्यंत तू या घरात ना अजिबात जायचं नाहीयेस। आणि असंही शत्रू जोवर सुधरत नाही, त्याला त्याची चूक कळत नाही, तोपर्यंत आम्हीच तुला इकडनं पाठवणार नाही। मी तर म्हणते ना अक्का, माझं लग्न होईस तोवर तू जाऊच नकोस इथलं। बरं आपण आता तुझ्या साखरपुड्यावर लक्ष द्यायचं का? चालेल। चला आपण आवरायला घ्यायचं का? आपल्याकडे वेळ फार कमी आहे। पण असं अचानक उद्या साखरपुडा? अगं त्यांच्या गुरुजींचं काहीतरी म्हणणं होतं, पण जाऊ दे ना, आता ठरलंय की नाही सगळं, त्यामुळे आपण आता तो व्यवस्थित पार पाडूया। अगं पण वहिनी इतक्या हरी मध्ये कसं पार पाडायचा? धनु दीदी हरी हरी नाही, हरी म्हणजे घाईत दिसते। अगं धनु दीदी तुला एवढ्या बहिणी देवाने कशासाठी दिल्यात? आम्ही आहोत ना, आम्ही करू सगळं। आणि एक वहिनी पण दिलीये। म्हणून तू आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही। आता जे काय टेन्शन घ्यायचंय ते आमचे होणारे दाजीच घेते। हो का? आला 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 आला, आमच्या अंतर्मनाचा आवाज आला। त्याची सूर्याची गाडी आली। नाक दाबलं की तोंड उघडत, याच बी उघडला असणार। ऐकलं का? आरतीचा ताटाना तुमचे वाचे आलेत आमच्या सुनबाईंना घेऊन। या 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 जावय बापू, सुखीरा सुखीरा सुखीरा। आणि ह्या काय सुनबाई कुठं राहिल्या? अरे हा गाडीतून सामान काढत असतील ना। ए छत्री जा मदत कर। हो नाही आली ती। नाही आली म्हणजे? मी दुसऱ्या कामासाठी भेटायला आलो। हो जावई बापू, इथं आमच्या लेकाचा संसार वाऱ्यावर पडला आणि तुम्हाला दुसरं काम सुचतंय? अहो लोक काय म्हणत असतील, लोकांची एक पर्वा नाही आम्हाला, पण तुम्ही तरी आमचा विचार करायला पाहिजे होता का नाही? काही दिवसाआधी आमच्या चिरंजीवांच्या जागेत तुम्ही होता। आम्ही मोठ्या मनानं तुम्हाला माफ केलं होतच, आलीच ना आमची लेक तुमच्या घरी राहील। मग आता गाडी कुठं अडली? डॅडी मी हात जोडून तुळजाला समजावला आलो होतो। ती माझ्या संग यायला नाही म्हणली होती, तरी मी तिच्या निर्णयाचा आदर केला आणि तिला मनवायचा प्रयत्न करत राहिलो। आमचे चिरंजीव प्रयत्न करतायत की हो? करतायत की
प्रयत्न करतात, पण दारू पिऊन माझ्या बहिणीवर आवाज चढवून हे काय प्रयत्न झाले का डॅडी? ते आले होते ना तेव्हा ते नशेत होते. हे असं वागल्यावर तेजू का घरी येईल बरं सांगा तुम्हीच? मला तरी कसा विश्वास बसेल तुम्हीच सांगा डॅडी. काय बोलायचं आता तुम्ही तरी कुठे आमचे राहिले? डॅडी डॅडी असं का बोलताय तुम्ही? तुम्ही आमचे असतात ना, आमचा विचार केला असता. अहो जावई बापू, अजून किती दिवस हे घोंगड भिजत ठेवणार आहात तुम्ही? का आमच्या सुनबाईला काय मायरीच ठेवायचा विचार आहे का तुमचा? कुठला भाऊ असा विचार करलो? हे बघा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, जे झालं ना ते परत होऊ नये. आणि दोघांच्या मनाच्या विचाराची दरी भरून याला जरा वेळ लागेल. आपण दोघांना पण वेळ देऊया ना. शत्रुराव, तुम्ही पण जरा ते दिवशी प्रेमानं तर नीट बोला ना. त्याच्या मनाचा कौल बघा. हे बघा, बोलू नाही ना सगळे प्रश्न सुटतात. अजून किती वेळा बोलायचं? आम्हाला पण काय मान आहे का नाही? चिरंजीव, या आपण दोन्ही बाजूनी संगीत मनाचा खेळ खेळत बसलो ना तर समेट व्हायचीच नाही. जावई बापू, आम्ही समजवतो त्या. तुम्ही सांग, तुम्ही कशासाठी आला होता? ते धडूचं साखरपुडा ठरलंय, त्याच निमंत्रण द्यायला आलो. आम्ही येत नसतोय. तिथं आमची किंमत नाही आत्ताच. पाहुण्यांसमोर काय ठेवणार आहे? जोवर तेजू इथं येत नाही ना तोवर आम्ही तुमच्या कुठल्याही कार्यक्रमाला येणार नाही. चिरंजीव, आवाज बंद. जावई बापू, अहो तुमचा आनंद तो आमचा आनंद. आम्ही विचार करू. हा? सुखी राहा, सुखी राहा, सुखी राहा. येतो डॅडी. या आता येतो. या या. लय माज आलाय तुमच्या भाच्याला. हा? नाही त्याचा माज उतरवला नावाचा जालिंदर निंबाळकर नाही. तुम्ही काय आता आम्हाला ओळख आहे? निघा. डॅडी, अजिबात जायचं नाही त्याच्या घरच्या कार्यक्रमाला. अहो चिरंजीव, उद्याच्या कार्यक्रमाला तो ते ईदी करणारा गुरुजी नाही पोचला तर चालेल, पण जालिंदर निंबाळकर तर पोचलाच पाहिजे ना. काय छत्री याच साठी केला होता अट्टहास. अहो चिरंजीव, हा कार्यक्रम आम्हीच ठरवून घडवून आणलाय. म्हणजे अहो शत्रू भैया, हे सगळा डॅडींचाच प्लॅन आहे. काय, सूर्याच्या बहिणी सगळ्या तिथं जमल्या, पाहुणे आले, आपणच पिन मारायची. त्यांच्या घरची पोरगी भांडण करून इकडं घरी येऊन राहिली. या झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.